नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी 1 वाजता सुरुवात करते. तर आज म्हणजे ना कामं अजून आवरलेले नाही आहे माझे, तर म्हटलं चला ब्लॉगला तर सुरुवात करून देते. जेवण बाकी आहे आणि पोचा वगैरे लावायचा बाकी आहे. किचन वट्टा वगैरे सर्व आवरून झालेलं आहे. जा. आणि दादा आला माझावाला, तर सकाळचा गेलेला राहतो. तर आत्ता आला तो. देवघरा वगैरे पूर्ण क्लीन केला, देवपूजा झाली मस्त. तर म्हणून वेळ झाला. आपण कसं, आणि कालचा भाजीपाला वगैरे होता, तो भाजीपाला लावला. आणि स्वयंपाकमध्ये मी कढी, मटकीची भाजी आणि चपात्या बनवल्या. मुंग्या झाले हे बघा. इथं कढी, आणि मेन म्हणजे कढी आमच्या दादाला खूप आवडते. इथं चपात्या आणि मटकीची भाजी. तर चपात्या मी आत्या बनवल्या, गरम गरम येते, आणि मटकीची भाजी. चल, आणि इथं मी मटकी भिजू घातलेली होती. तर थोडेसे मटकी आखट राहून, थोडीशी मटकी राहून गेलेली होती. तर मग मी तिच्यात गरम पाणी टाकलं आणि मग ती मटकी मी व्यवस्थित भिजून घेतलेली आहे. तर आणि मोड आलेली मटकी मी डब्यात भरून दिलेली. तर चला, मी काय करते आता, पहिले जेवण करून घेते आणि मग झाडू पोचा लावते. झाडू मारला गेला आहे, फक्त पोचा मारायचा बाकी, आणि मग पोचा मारेन. आता दादा पण आला आहे, त्याला लागून जाते भूक, तर त्याच्यासोबत मी पण जेवण करून घेते. भाऊ, जेवायला देऊ का? चल, तर चला जेवायला या सर्वजणी, माझ्या गोड ताई. जेवण करून झालं आणि आता 1:30 वाजता आहे, आणि माझा दादा पोचा मारून देतोय. मम्मी मी मारून देतो म्हणे, तर दादाचं चालू आहे पोचा मारणं. हॉल मारून झालं माझ्या दादाचं. त्याला काही दाखवत नाही मी, त्याचे पाय दाखवते कसं पोचा. संध्याकाळी मारून घेणार अजून परत, पण मग मस्त मारतो तरी माझा दादा, 1 नंबर. माझा दादा काम करताना क्यूटचं बच्चं कसं पोचा मारून देतो. पायाला आहे ना लागून गेलं कॉट, त्याच्यामुळं आहे ना तो म्हणे मी मारून देतो, आणि असा बी मारून देतो माझा दादा. जर आला ना मग तो म्हणतो मम्मी पोचा मारायचा राहिलाय, मी मारून देतो, तू काही मारू नको. लागून गेलं हे बघा. तर मॅट टाकून दे बेटा. दादा, बाथरूम जवळच्या मॅट टाकून दे. आता फ्रेश झाली, थोडीशी आराम बी झाला. संक्रांतीला लाडू बांधलेले होते ना, तर एकही लाडू कोणी खाल्लेला नव्हता आणि डोक्यात बी राहिले नाही. तर आपण ती मुरमुऱ्याचे लाडू बांधलेले असं. तर आज मी झोपलेली होती, माझ्या डोक्यात आलं अरे आपण तर मुरमुऱ्याचे लाडू बांधलेले होते आणि कोणी खाल्ले नाही ते. तर गेली तर याच्यात बी ठेवलेले होते, याच्यातला मी एक खाल्ला, तसेच म्हणजे गुड्याने एक खाल्ला आणि मी एक खाल्ला, आणि एक डबा पूर्ण भरलेला आहे तुम्हाला. एकही लाडू कोणी खाल्ले नाहीये, फुल भरलेला होता, पण ते ना बसून गेले. आता मी याच्यातला एक खाल्ला, आणि हे एवढे कोणीच खाल्लेलं नाहीये. अशी माझी पोर आहे, डबेच खोलायला जात नाही. मम्मीचं जर लक्षात राहिलं नाही ना, तर माझे पोरं सुद्धा डबे खोलायला जात नाहीये. फक्त त्यांना कुरकुरे, चिप्स वगैरे कॅन्टीनचं सामान आणलेला राहिला, मग त्यांचे पिंप वगैरे सर्व शोधून टाकते. पण असं खायचं राहिलं ना, त्यांना जबरदस्ती द्यावं लागतं. आणि गुड्याचं कधीच चालू होतं मुरमुऱ्याचे लाडू खान, आणि तिने एकही दिवशी आठवण दिली नाही तर मम्मी आपण लाडू बनवले का, खायचे का नाही खायचे. हे बघा, मला आज लक्षात आलं, तर मग म्हटलं चला काढून घेते. मी एक खाल्ला, मग तिने एक खाल्ला, मी खाल्ला तर तिला पण हौस आली खायची. आणि मी जास्त खाऊ नाही शकत, गोड जास्त खात नाही मी सध्या, म्हणून एकच खाल्ला. रोज एक एक खात जाईन आता, आणि संपून टाकेन हे डबे त्यांनी नाही खाल्ले तर. मला तर खावंच लागेल, एवढं मागामोलचं बांधलेलं आहे आपण, आणि किती मेहनत लागते बांधायला. कोणाला जमत सुद्धा नाही आहे ते लाडू बांधणं, तिळीचे पण आणि मुरमुऱ्याचे पण.
मी तर बांधलेले आणि खायला कोणी नाही आहे माझ्याकडे, अशी पोर आहे माझी. तर आता मी चहा ठेवला आहे आपला पोराच्या. आणि आज आहे ना चहा पत्ती माझ्याकडनं आहे ना जास्त झालेली. या चहा घ्यायला. गुड्याचा चालू आहे अभ्यास, आपण इकडे बसू. एक मिनिट. पोरांना दूध देऊन जाते. दूध दे म्हणे मम्मी मला. म्हटलं ठीक आहे, दूध गरम करते. बोर्नव्हिटा टाकून दिला. घे का ताई, चल तिथं देऊ का? घे, पिऊन घे, खाली बसून पी. घे रे. आहे दादा, दर दर. मी आत्ता गादी आवरल्या कृष्णा. तू ही गादी पूर्ण घाण करून ठेवतो. जा वरती जा, मी लावून जाते. जा. हा ना, तू जा ना. जाऊ का ग? हं, देख कशी करते. प्लेट झाकते तिच्या. दूध गरम आहे हा बेटा. राऊंड मारून आली का फक्त तेवढंच राहतील. तर चल, देवपूजा वगैरे सर्व आवरून झालेलं आहे. राऊंडसुद्धा मारून आली आणि खूपच मोठा राऊंड मारतो आम्ही. तर फ्रेश वाटतं थोडं संध्याकाळी राऊंड मारला की. बऱ्याच दिवसापासून जात नव्हती आणि आता निघतो आहे आम्ही 2-3 दिवसापासून. तिघी मैत्रिणा, व्हिडिओ काही करत नाही मी. तर देवपूजा वगैरे करून इतकं घर प्रसन्न वाटतं. आणि सकाळी ना देवारा वगैरे सर्व क्लीन केलं तर घर जास्त प्रसन्न वाटतं. आपण रोजच्या रुटीनचं आणि 8 दिवसाचं आवरणं खूप भारी वाटतं आणि घर खूप प्रसन्न वाटतं. तरी मी किचन वट्टा वगैरे आज खूप कामं केले होते. मी तुम्हाला दाखवते. देवारा इतका भारी वाटतो ना, देवघर इतकं भारी वाटतं ना. काय झालं आहे माहिती का, लाईटिंगला काय झालं काय माहिती, ती लाईटिंगच खराब झाली. तर लाईट वगैरे काही लागत नाही आहे सध्या. आणि देव वगैरे घासून मिसून मस्त सकाळी पूजा केली होती. 8 दिवसांनी मी सर्व देव वगैरे घासते. 8 दिवसांनी, गुरुवार नाही तर सोमवारी. हे बघा, सर्व मस्त फ्रेश वाटते. आणि किचन धुतलं होतं आज. मेन म्हणजे किचन किती धुवा, पण 8 दिवसांनी पूर्ण काढून पूर्ण क्लीन केलं होतं. म्हटलं डेली काय दाखवायचं, पण सकाळी मी पूर्ण किचन वगैरे धुवून सर्व क्लीन केलेले. काहीच नाही किचन वाट्यावरती. आणि चहा पाण्याचे भांडे होते, ते भांडे वगैरे घासून झाडू पोचा वगैरे मारून सर्व आवरून मी निवांत बसते आता. हे बघा, बाहेरसुद्धा इतकं प्रसन्न वाटतं ना, घर खूप छान वाटतं. हे बघा, सकाळी पूजा वगैरे मांडून झाडं बघा यावेळेस किती छान वाटतं. आणि काल काय झालं माहिती का, पुदिना आणलेला होता मी. तर म्हटलं हे लावायचं आहे, पुदिना लावायचा आहे. तर मी ना पाण्यात टाकून ठेवलेलं आहे. आमचे साहेब लावतील. हे बघा, अशा पाण्यात टाकून ठेवलेलं आहे. उद्या लावतील ते. त्याच्यासाठी म्हटलं पाण्यात टाकून देते. पण ही छान आहे, फ्रेश वाटते. ही सर्व अशा माना टाकून दिल्या त्यांनी. थोडी फ्रेश वाटते. दादा आत्ताच गेला आणि गुड्याचे डोळे लागून गेलेले. तिला झोपू देते, मग ती कधी 12-1 वाजेपर्यंत मग त्याच्यासोबत अभ्यासाला बसते.
आता मी स्वयंपाक तर भात नाही तर मग पिवळी खिचडी लावणार. कढी आणि खिचडी आवडते त्यांना, मुलांना. आणि आमची तर मटकी. काही नाही, संध्याकाळचा शॉर्टकट काम राहतं आमचं आलं. संध्याकाळी एकदम शॉर्टकट आवडतो सध्या तरी. तर आम्हाला मटकी बनवणार, त्यांना पिवळी खिचडी, नाही तर मग भात लावणार मी. तर बघते मी आता यांना फोन लावून, येतं किती वेळ आहे बुवा त्या हिशोबाने लावणार. कृष्णा येतो 8 वाजता, तर मग मी 7:45ला भात लावणार, नाही तर मग 8 वाजता लावणार भात. कारण की मग तो येतो, फ्रेश होतो, तोपर्यंत भात होऊन जातो. भाताला काय, भात आणि खिचडीला काही वेळ लागत नाही, त्याच्यामुळं उशिराच बनवणार. आणि आमची मटकी पण मी गरम गरमच बनवते, जेणेकरून अशी बनवली म्हणजे लगेच खायला पाहिजे मटकी पण. नाही तर थंडी झाली ना, मला अजिबात आवडत नाही ती मटकी पण आवडत नाही, पण मग खावंच लागते, काय करा पोटासाठी. पोट जास्त वाढलेलं आहे माझं. वाटतं का तुम्हाला मी जास्त जाड झालेली आहे? चला काय करावं, मग बसते मी आता थोडंसं मोबाईलमध्ये, यांना फोन लावते आणि मग करते मी स्वयंपाक. तर चल. तर मुलांनी सांगितला भात बनव मम्मी, तर मग इथं भात बनवला आमच्यासाठी. मटकी पण झालेली, 8:30 झाले. आणि हे होते काकडी आणि गाजर. गुड्याला म्हटलं मी चिरून देते, तर ती तिचं करते. बघा, तिला गाजर खायचंय. ती म्हणे मला थोडं मोठं खायचंय, मग म्हटलं शिरून घे. इतकं बारीक काय झालं, धुवून टाक त्याला चांगला. मी तर तुला सांगते, मी काढून देते म्हटलं. चाकू आण, ते तेवढंच जे खातं. तर या नाश्ता करायला, तर या जेवण करायला. आमचं जेवण असं राहतं सध्या. नाही तर जेवण करतो आम्ही, असं नाही आहे जेवण करत नाही. असं सध्या म्हटलं 1 महिना करून बघू, आणि मग नंतर आपलं रेग्युलर करायचं. 1 महिना तरी करायचं बुवा वर्षातून. चला, मुलांना नंतर बसवायचंय जेवायला. तो गेलाय आंघोळीला, आणि ते दोघी भाऊ बहिणी खाऊन घेता. असं नाही आहे आम्हीच पाहिजे बुवा असं देण्यासाठी. तर भाते आणि कढी खाऊन घेते माझी दादा ताई. मी बसते, तिचा अभ्यास चालू आहे. तर या तुम्ही पण मटकी खायला तिला. आम्ही नाही पण चालतो, माझा मेहरवाला दुसरा आहे. हा, त्यांना बडा बोला ना. किचन वट्टा वगैरे सर्व आवरून झालेले आहे, भांडे घासून झालेले. आणि तर आमचे साहेब म्हणतायत चल आपण वरती जाऊन वेलचे फुलं बघू म्हणे. आणि इतके फुलं आलेले ना, तुम्हाला दाखवते रात्रीचं कसं दिसतं आमचं गार्डन. तर चला, मी पहिले लाईट बंद करते, आणि राऊंड मारायला पण जायचं आहे मला. भांडे वगैरे सर्व आवरून झालेले आहे. चला 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 ना. पडदा खोलताय आमचे साहेब मस्त.
हम्म. हे कसे वाटतंय, कशी वाटतंय आमची झाडं? एकच नंबर. इकडे पण इकडे परत व्हाईट कलर, पिंक कलर, पिंक कलर नाही, ह्याला काही फुलं नाही. हा कुठला कलर आहे असो ना? पिंकच आहे हा बी. पिंक आहे वाटतं, मिक्स व्हाईट पिंक. हा इकडे डार्क पर्पल कलर आहे, पर्पल पर्पल वाटतो तो. इकडे पिंक भारी ना. काय लावताय तुम्ही? पाणी लावताय का? हे बघा ठिबक केलेली आहे आम्ही सर्व झाडांना. पाणी दाखवते. कशी वाटली तुम्हाला आमच्या साहेबांची टेक्निक? बघा सर्व झाडांना आहे बघा. याला नाही का हो? अच्छा, याची दंडी तशी काढी नाही. अच्छा, तिकडे पण आहे का? यांना पण. आणि समोरचं गार्डन बघा, रोड बघा आमचा किती चालतो तर. तिकडे मुलं खेळतात. टाकताय का पाणी? तेव्हा कमी होते ना झाडं, कमी होते ना तेव्हा. असतील ना त्यांना आम्ही ना अशा दंड्या पाठवू. पर्पल कलर येतो ना. तो कलर पाहिजे होता ना आपलं, पर्पल. ब्ल्यू कलर पाहिजे होता आपलं, ब्ल्यू कलर नाहीच भेटत. पाणी वगैरे टाकलं गेलं आणि आम्ही लावतोय आता पडदे. लाईट वगैरे बंद करून राऊंड मारायला जायचंय आम्हाला. झाले बंद, बसलेली अभ्यासला आणि तो तिकडे बसलेला आहे. हे बघा, आपण जाऊ राऊंड मारायला. येते बेटा, दरवाजा लुटून.
राऊंड मारून आली आणि आता 10:15 होत आहे. मुलं बसलेले अभ्यासाला. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. राऊंड खूप मोठा मारून आलो आम्ही, थकून गेलेली आहे. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.